मिरचू आपला तयार आहे. साईड डिश म्हणून म्हणा किंवा लोणच्याच्या जागी हा ऑप्शन म्हणून म्हणा किंवा भाजीला काहीच नाही आहे म्हणून हा ऑप्शन म्हणा. खूप छान होतो लोणचं, म्हणजे मिरचू खूप खूप छान लागतं. तर नक्की ट्राय करा. दह्यासोबत सर्व करा तुम्ही, खूप सुंदर लागतं. भाकरीसोबत खूप छान लागतं. तर हे आपलं मिरची तयार आहे. वाव, अप्रतिम. मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण जेवताना साईड डिश म्हणून किंवा रोजच्या जेवणात तोंडी लावायला म्हणून गावरान सोलापूरचं झणझणीत असं मिरची घेऊन आलेलं आहोत. खूप सुंदर लागतं. भाकरीसोबत किंवा दह्यात मिक्स करून खाल्लं तुम्ही तरी अप्रतिम लागतं. मिरचू हा असा प्रकार आहे, ताट सगळं भरलेलं आहे परंतु तेच पदार्थ आवडतो जो एकदम साध्या पद्धतीने केला आहे. असा प्रकार आहे हा मिरचू. तुम्हाला लोक आवर्जून विचारतील की हा कसा बनवला, तर खूप सुंदर लागतो. टेस्टला भारी, भाजीला ऑप्शन आहे हा. आणि एक साईड डिश म्हणून, काहीच भाजी नाही आहे, पटकन काहीतरी करायचं आहे तर योग्य पर्याय आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मिरचू हा नाही का, सोलापूरच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. काही ठिकाणी डाळ टाकली जाते, तर मी आजच्या रेसिपीत डाळ टाकली नाही. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की टाकू शकता. थोडीशी भिजवून टाकायची किंवा कच्ची डाळ डायरेक्ट टाकली तरी चालतं. ती पाण्याचं शितोडा टाकला की आपण मिरची शिजवताना ती शिजून निघते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी तर मिरच्या घेतल्यात कमी तिखटवाल्या, अशा मोठ्या मोठ्या, आणि ह्या आपल्याला कापून घ्यायच्यात अशा पद्धतीने. ह्याच्यात डेटसुद्धा आलं पाहिजे. या पद्धतीने डेटसुद्धा घ्यायचं आपल्याला. ह्याच्यात डेट काढून टाकायचं नसतं मिरचूमध्ये, जेव्हा आपण सोलापूर पद्धतीने मिरचू बनवतो तेव्हा. तर हे एकदम मीडियम साईजमध्ये अशा कापून घ्यायच्या. चला तर मी सगळ्या कापून घेते आता पटापट. मिरची एकदम व्यवस्थित कट करून झाल्यात. ह्या माझ्या पावशेर मिरच्या होतात. आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण टाकतो, त्याच्यामुळं खूप जास्त होतात. तर आपण नाही का मिरची बनवणार आहोत, त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले मी इथं तेल घेतलं आहे. कमी तेल घ्यायचं. जर फक्त तेलात करायचं असेल तर तेल जास्त घेतलं तरी चालतं, पण आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत शितोडं देण्यासाठी ॲटलिस्ट, त्याच्यामुळे मी थोडंसं कमी घेणार. व्यवस्थित गरम झालं आहे त्या टायमाला मी इथं थोडीशी जिरी टाकते आहे. त्याच्यानंतर मोहरी, काही जण हिंग आणि कढीपत्तासुद्धा टाकतात. काही भागामध्ये टाकला जातो सोलापूरच्या, तर तुम्हाला टाकायचं असेल तर नक्की टाकू शकता. मी नाही टाकत आहे. त्याच्यानंतर आपण हे टाकतो मिरच्या. तर मिरच्या व्यवस्थित परतून घ्यायच्यात आणि मी तर परतून घ्यायची. आणि मग परतून झाल्यावर तुम्ही साईडला टाकल्या तरी चालेल. हळद तर मिरची करताना दारं खिडक्या वगैरे उघडी ठेवायची, ठसका उठतो त्याच्यामुळं. तर हे एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं. तर मी थोडीशी हळद ॲड करणार आहे. माझं व्यवस्थित मिरच्या परतल्यानंतर, आधी नाही. तर एकदम थोडीशी मी किंचितशी हळद ॲड केली आहे आणि परतून घेणार आधी. हळदीसोबत थोडी परतल्यावर मी इथं चवीनुसार मीठ ॲड करते आहे. तर आपल्याला हवं तेवढंच ॲड करायचं आणि परत 1-2 मिनटं परतून घ्यायची. मिरच्याला थोडीशी चट्टे दिसायला लागल्यावर, म्हणजे व्हाईट डाग दिसायला लागल्यावर आपण ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत. व्यवस्थित झाली आहे त्या टायमाला आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करतो आहे. लक्षात घ्या, खूप जण डाळसुद्धा ॲड करतात. काही भागात डाळ ॲड केली जाते, पण मी ज्या भागातून येते सोलापूरच्या त्या भागात डाळ नाही ॲड केली जात, त्यामुळे मी नाही केली. पण तुम्ही जेव्हा शेंगदाण्याचं कूट ॲड करतात त्या सेम टायमाला डाळ ॲड केली तरी चालते आणि त्यांनी पण चव खूप छान लागते. डाळीचीसुद्धा मूग डाळ ॲड करतात लोक. डाळीचीसुद्धा चव खूप छान लागते. त्याच्यामुळे तुम्हाला डाळ हवी असेल तर नक्की ॲड करा, ती पण खूप छान लागते. तर मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे. थोडंसं पाणी टाकणार आणि एक वाफ काढून घेणार. एकदम किंचित शितोड्या दिल्यासारखं पाणी टाकायचं, खूप जास्त नाही. आणि एक जस्ट वाफ काढून घ्यायची. खूप जास्त पाणी नाही टाकलेलं, थोडंसं टाकलं आहे, जस्ट 3 चमचे वगैरे.
आणि ह्याची एक वाफ काढून घ्यायची. तर हे मी वाफ काढून घेणार आहे आता ह्याची. 5 मिनटं वाफवून घेतलं आहे. 4 ते 5 मिनिट इनफ होतात हे वाफवून घ्यायला. खूप छान फ्लेवर येतो दह्यासोबत वगैरे, खूप छान लागते ही मिरचू. उघडून पाहूया आपलं मिरचू कसं झालं आहे. तर मी इथं काढून दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम व्यवस्थित झालं आहे. ह्याचं कलर वगैरे काही चेंज होत नाही हळद टाकल्यामुळं थोडीशी, आणि खूप छान लागते. जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल ना तर हा ऑप्शन खूप बेस्ट आहे. दहीसोबत वगैरे खायला दह्यात टाकायचं आणि भाकरीसोबत सर्व करायचं. खूप छान लागतो. तर हे मिरचू तयार आहे आपलं. आता काय करायचं तर काही भागात आंबटपणा येण्यासाठी आणि गोडपणा येण्यासाठी लिंबू आणि थोडीशी साखर ॲड केली जाते. मग ते आंबट गोड असं मिरचू ते पण छान लागतं. तर मी नाही ॲड करणार कारण माझ्या घरात तसं नाही केली जात, त्याच्यामुळे मी लिंबू ॲड करणार नाही. झणझणीत गोष्टी आवडतात जरा सोलापूरकरांना, त्याच्यामुळे मी झणझणीतच ठेवणार आहे याला, बिलकुल ॲड करणार नाही. पण जर तुम्हाला हवं असेल लिंबू आणि थोडंसं साखर ॲड करू शकता. मी ॲड करणार नाही, केली तरी खूप छान टेस्ट लागते. काही भागातसुद्धा तसंसुद्धा केलं जातं. आता काढून घेऊया आपण आणि सर्व करूया. आता आपलं बनवून झालं आहे. तर मिरचू बनवण्याच्या छोट्या काही टिप्स. तर मिरचू शक्यतो कमी तिखट असलेल्या मिरच्यांचं बनवायचं, म्हणजे ते बाधत नाही. काही ठिकाणी हिंग टाकलं जातं आणि लिंबू पण टाकला जातो, ते ह्याच्यासाठीच की बाधू नये म्हणून. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की टाका. दुसरी गोष्ट, ज्या टायमाला तुम्ही मिरचू बनवताय त्या टायमाला दारं खिडक्या सगळी उघडी ठेवायची. लहान मुलं नसतील अशा वेळी बनवा शक्यतो, जेणेकरून ठसका लागला जरी तरी त्यांना त्रास होणार नाही. तर ही एक काळजी घ्यायची. आणि हे कमीत कमी 8-9 दिवस आरामशीर टिकतं, शिवाय फ्रीज शिवाय टिकतं. अप्रतिम लागतं. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नवीन रेसिपीसोबत. आणखी कोणती साईड डिश तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.